समाधान माणसाच्या जीवनात आहे का? मला सांगा, याच्यामध्ये कितीही पैसा असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, कोण असा माणूस आहे का मी जीवनात समाधान आहे? त्याने बोट वर करा. एक नाही सापडायचं. एक या संसाराच्या पायी देव आठवत नाही, देव सुद्धा आठवत नाही, आणि याच्यामध्ये समाधान सुद्धा नाही. सुखी करावा संसार, परी न सांडावे दोडीवार, दया क्षमा धरण चोजवित येतील. नका तेजू रांडा पोरे, नका बांधू माड्या घरे. हे सगळं जरी केलं तरी त्याचा काही फायदा नाही. पण करायचंय कशासाठी? कोणा करता करता कोणा कारणे झालेचे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. कोणामुळं झालं? हे देवामुळं. माया कोणाची? आपली. कुणासाठी? मुलासाठी. वाक्य बरोबर आहे. मुलासाठीच माया आहे ना. मग एवढं सगळं मायेने आणायचं कोणासाठी? आपल्यासाठी आणायचं. मग विचार जर केला, दुसऱ्याचा बांध कोरायचा कशासाठी? बरं, दुसऱ्या संग मारामाऱ्या करायच्या कशासाठी? अरे देवान दिलंय ना पोटापुरतं. पण या टीजभर पोटाची खळगी जर भरायची असेल तर त्याला सुद्धा काही ना काहीतरी करावं लागतं. त्याला महाराजांचं प्रमाण आहे, उद्योगम वर्धन ते लक्ष्मी. काहीतरी काम केल्याशिवाय या टीजभर पोटाची खळगी भरत नाही. म्हणून देवा हे सगळं करत असताना पण याच्यामध्ये आम्हाला सुख दे. सुख किती आहे? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आपल्या पुढं दुःख मोठं आहे पण सुख मात्र थोडं आहे. महाराजांचं प्रमाण आहे, सुखा लागे कर शीतळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, मग तू अवघाच सुखरूप होशी. अरे जन्म जन्मीचे दुःख विसरस. आयुष्यभराचे पिढ्यानपिढीचं दुःख विसरून गेल्याशिवाय राहणार नाही. कारण का? डोळे भरून या पाहीन तुझे रूप, कान भरून या ऐकेल तुझी कीर्ती. देवा तुझी कीर्ती ऐकल्याशिवाय आणि तुझं मुखाने भजन केल्याशिवाय माझं मन भरत नाही. अशी मन न भरणारे माझे वारकरी आहेत. आणि म्हणून विचार केला. तो विचार करत असताना घडलं काय? घडलं एकच की जगद्गुरु तुकोबाराया मात्र भगवंताला सांगतात, तुका म्हणे देवा तुमचं काय द्या? प्रेम द्या. प्रेमे भातुके पाठवा. भातुके म्हणजे एका बाजूने पोहे आणि दुसऱ्या बाजूने भिक्षा आणि तिसऱ्या बाजूने जर बघितलं तर त्याचं नाव आहे प्रेम. त्याचं नाव आहे प्रेम. आता प्रेमाचा अर्थ बाकीच्याने अनार्थात नेऊन घालू नका. प्रेम हे भगवंतावर पाहिजे, आपल्यावर नाही. माणसं देहावर प्रेम करतात का पैशावर करतात का देवावर करतात? आता तरच आपण पुढे जाऊ. नये तर काय नाही, ओरडून ओरडून कसा बसला तरी कळना. दुसरं कीर्तन आहे महाराज तरी चेष्टा नाही. आणि मग हा विचार करत असताना आपण जेवढे धनसंपत्ती मिळवली या संपत्तीवर आपलं प्रेम आहे पण आपल्या देहावर नाही. देह आपला आहे का? आपला नाही. हा देह सुद्धा त्याचाच आहे. मग त्याचा जर असताना याच्यावर आपली सत्ता अजिबात नाही. जर सत्ता असती तर काळ आपल्या मागे आला असता का? नसता आला. मग तो काळ कायम येऊन उशाला बसलेला आहे आणि तो उशाला बसलेला काळ माझ्या भैरवाला विचारल्याशिवाय आपल्याला उचलित नाही, हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून असा साधा सोपा अभंगाचा 4 चरणाचा अर्थ झाला. आता आपलं कीर्तन झालं. विठ्ठल विठ्ठल. ज्या पद्धतीनं विचार केला, या सृष्टीचं कार्य ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. तो देव म्हणजे सामान्य नाही, तो भगवान शंकर आहे. आणि भगवान शंकर असल्याच्या नंतर त्या भगवान शंकरानं कसं यावं तर सृष्टीचा उदय काळ करण्याकरता त्याला खाली येत असताना काय करावं लागलं? ज्योतीच्या रूपात यावं लागलं. म्हणून ज्योतीच्या रूपात आलेला भगवान शंकर तो पहिल्यांदा आला. म्हणून आपल्या घरात आपण काय लावतो? मुख्य आहेत का काय? लाईटी. दिवा लावतो. दिवा का लावतो? उगाच देवाला अंधार पडावा म्हणून नाही. मग कशासाठी लावतो? कारण तो भगवान शंकर आहे, त्याची ज्योत आहे. म्हणून ज्योतिरूप असलेला भगवान शंकर आहे. त्या ज्योतीतून अर्धा भाग निघाला आणि पहिली बाई निर्माण झाली. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. ओह महिषासुर
आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन जोगवा मागेन आदी मायेचा उदो उदो पहिली निर्माण झाली ती बाई ज्योती बरोबर कोण आली व्हॉट्सअपला मध्ये लय बरंच पळत होतं जाता जाता सांगतो त्या व्हॉट्सअपला यायचं मला एका महाराजांनी विचारलं महाराज कोंबडी आधी की अंड आधी काय उत्तर द्यावं मलाच कळलं पण जर पाहिलं ना तर तिथं पहिली माया निर्माण झाली ते जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र कोठेच नव्हते चंद्र सूर्य तारा नाही अवघे सुरत होते पाये पर्वते रे दे दे कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे सुरत कुठंच काही नव्हतं बरं या सृष्टीत काहीच नव्हतं सगळं शून्य होतं पण तिथं पहिली एक निर्माण झाली तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि ती ढालगज म्हणजे आदिमाया त्या मायेनं भगवंताला प्रश्न केला प्रभू तुझ्याकडे मी एक मागते रे या वनामध्ये या जंगलामध्ये सगळे वाघ जिकडं तिकडं नुसते वाघच सुटलेत आहेत का तुमच्या भागात वाघ आहेत का वाघ 2 पायाचे का 4 पायाचे हे वाघ सगळीकडे सुटलेत म्हणले आता काय करायचं ते वाघ मला एक दिवस खातील कोण म्हणते माया म्हणते देवा माझ्या जोडीला कोणीतरी असावं त्यावेळेला देवाने तिला वचन दिलं चिंता करू नको मी तुझ्यासाठी अवतार धारण करीन म्हणून भगवान शंकराचा दुसरा अवतार झाला तो आदिनाथाचा आदिनाथाचा अवतार झाला आणि तेच आदिनाथाचं बीज आमच्या वारकरी संप्रदायात आलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती गहिणी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले माऊली महावैष्णव ज्ञानोबरायापर्यंत आलं मग सांगा मला आपण वारकरी का नाथपंथी आपण ओरिजिनल नाथपंथी आहोत मग कोणाचे भगवान शिवाचे भगवान शिवाचे आपण नाथपंथी आहोत म्हणून महादेवाच्या कानात सुद्धा कुंडल आहे कारण महादेवाच्या कानात कुंडल का गेले तर पूर्वीच्या काळात राजाच्या कानात कुंडल असायचे आणि म्हणून महादेवाच्या सुद्धा कानामध्ये कुंडल आहेत मग अशा पद्धतीनं पहिला अवतार ज्योतीचा झाला दुसरा अवतार आदिनाथाचा झाला तिसऱ्या अवतारामध्ये गिरजा तपस्या करू लागली तिचं नाव सती करील तर महादेवा संगच लगीन करील बस तिनंही निर्णय घेतल्यावर भगवंताने तिच्यासाठी शिवाचा अवतार घेतला तेव्हा डमरू हातात घेतला आणि डवऱ्या झाला मग नंतर परत अवतार बदलला म्हणजे आता सतीनं मग सतीचं रूपांतर पार्वतीत झालं मग पार्वती तपस्या करू लागली राजा दक्षाची कन्या महादेवासाठी तपस्या केली काय का लग्न करील तर महादेवा संग म्हणजे शंकरा संग करील पण मात्र गोंधळ झाला बरं महाराज दोघी बहिणी सवती झाल्या घर भावाचे निघाल्या दोघी बहिणी तिसरी लेक तिघी मिळून भरतारी एक बारुडकर सांगतील नंतर मला त्याबद्दल काय वाद नाही मला कधी कधी असं काटा टोचायची सवय आहे नाही त्याशिवाय ते थोडंसं उदयालाही येत नाही ना दोघी बहिणी महादेवाच्या किती पत्न्या दोघी जणी ना एक डोक्यावर बसली आणि एक मांडीवर बसली ती पहिली पार्वती आणि नंतर गंगा ती पार्वतीच्या अगोदरची आहे पण ती म्हणली महादेवा मी तिच्या सारखंच भजन केलं पण तिनं कठोर केलं मी कमजोर केलं मला का दूर ठेवायचं म्हणले तुलाही घेतो जवळ मग कसं घ्यायचं घेतली डोक्यावर मग मागून आलेली कुठे खरं सांगा
ज्याचं डबल झालंय त्यालाच माहिती ना ती अगोदरची प्रेमाची का नंतरची. मग हा प्रसंग निर्माण झाला. महाराज महादेवानं गंगेला डोक्यावर घेतलं. मग चौथा अवतार झाला. कितवा झाला? पहिला ज्योतीचा, दुसरा आदिनाथ, तिसरा शिव, चौथा शंकर. 4 अवतार झाले. उमेशसाठी उमापती झाला. आणि तुमचं आमचं सगळ्यांचं रक्षण करण्याकरता 6वा अवतार पशुपतीनाथाचा झाला. 7व्या अवतारामध्ये तो भूतनाथ झाला. कारण आपल्याला न्यायला कोणतरी पाहिजे ना. भूतनाथ झाला. आणि 8व्या अवतारामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरी चाला. आणि घरी येत असताना एकटाच आला नाही. जिथं भगवान महादेव आले घरी, दररोज महिलांनी ध्यानात ठेवा, आपल्या घरी महादेव पार्वती दररोज येते. पण ती आल्यानंतर आम्ही त्यांच्या डोक्यात झाडू आणल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही म्हणाल कस काय आम्ही काय येडे आहेत का हो बाबा? अजिबात नाही. तुम्ही वेड्या सुद्धा नाही. पण घर झाडीत गेल्यावर झाडू कुठं टाकीत्यात? कुठं टाकीत्यात? दाराच्या माग, उजव्या का डाव्या? जिकडं जागा सापडेल तिकडं. महादेव पार्वती नेमकी तिथंच उभी असते. कशासाठी? तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. म्हणून 7वा अवतार झाला. आणि 8वा अवतार ज्या दिवशी भगवंतांनी घेतला ना, तो 8वा अवतार म्हणजे कोणाचा असेल तर 8व्या अवतारामध्ये देव स्वतः आला, पण प्रत्येकाच्या घरी राहिला आला. 9व्या अवतारामध्ये तो वीरभद्र झाला, पार्वतीचं रक्षण करण्याकरता, राजा दक्षाचा यज्ञ मोडण्याकरता. आणि म्हणून 10व्या अवतारामध्ये तो कुठं गेला? तो दोघींच्या सोबत गेला. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर बारी, अव सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. अव वारी मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, 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 खंडोबाची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर बारी, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. खंडोबाची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, खंडोबाची वारी. हो पिंगळा माधवानी, बोल बोल करे का पिंगळा माधवानी, पिंगळा माधवानी, बोल बोल करे का पिंगळा माधवानी. सगळे दमून झालं. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं सरते शेवटी बा, काळ बांधून येईल सरते शेवटी बा. पिंगळा पिंगळा ज्याचं त्यालाच असतं. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो एक पिंगळा महाद्वारी. थोडा आवाज बसला, आवाज बसला नाही तर तुम्हाला पिंगळाच काढून दिला असता. त्याबद्दल वाद नाही. देवा बरोबर का नाही? पण नरड्याचे तर पर्याय नाही. रोज चाललंय टँडिस्टर, उडतील नाही तर काय होईल. पण प्रसंग असा आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताचा 8वा अवतार आणि 9वा अवतार. 8वा तुम्हाला सांगितलंच नाही कोणता झाला. 9व्या अवतारामध्ये भगवान परमात्मा हे वीरभद्र झाले. 10व्या अवतारामध्ये खंडोबा झाला.
आणि 11 अवतारामध्ये दोघींचाही त्याग केला आणि देव कायमचा ब्रह्मचारी झाला. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्यास. भक्ती शिकवली तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, आईसे परस्परे घडेल प्रीत जेथे. म्हणून भगवंताची भक्ती केली पाहिजे. जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, आईसे तिहांतरा स्वीकारिजे चैतन्यनाथे. म्हणून प्रसंग सांगितला. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, देवाच्या जर जवळ गेलात तर तुमचं कल्याण होईल. म्हणून तुमचं कल्याण करण्याकरता, तुमच्या प्रत्येकाचं रक्षण करण्याकरता 8वा अवतार झाला असेल तर तो माझ्या कालभैरवाचा. कालभैरवनाथ महाराज की. वा वा. 8 भैरव आहेत सगळे. रुरुभैरव, चंडभैरव, रंडभैरव, मंडभैरव, कालभैरव, बालभैरव, स्थलभैरव. झाले का? 7च झाले. 8 पाय. कालभैरव, बालभैरव, रुरुभैरव, चंडभैरव, मंडभैरव, रंडभैरव आणि हे 8चे 8 जरी झाले तरी 8 जणांनी आपल्या क्षेत्राचं रक्षण केलं. रक्षण करत असताना महाराज तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये तो देव आला. एका बाजूला आला खंडोबा आणि दुसऱ्या बाजूला आला भैरवनाथ. भैरवनाथ आणि खंडोबा दोघंही संगच आले, पण त्यांच्याबरोबर दोन्ही बाया आल्या. दोन्ही बाया आल्या. एक बसली पलगाव आणि एक बसली दैत्यव. एक बसली पलगाव, दुसरी बसली दैत्यव. आहे का नाही? आपल्या देवाऱ्यात 2 देवे आहेत का नाही? आणि यांना सगळ्यांना सांभाळण्याकरता यांच्या मागे एक शिपाई आला, त्याचं नाव वीर. त्याचं नाव वीर. मग आपण सांगा कोणाच्या जाळ्यात आहे? पंचतत्वाच्या. मग आपल्याकडं अग्नी, वायू, तेज, आप आणि पृथ्वी तत्व 5. आमच्या विण्याला तारा सुद्धा 5 आणि हा देह सुद्धा पंचमहाभूताचा. आणि याच्यामध्ये विकार घातले 6. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि द्वेष. या सर्वातून चक्र निर्माण झाली 6. स्वादिष्टान चक्र, मुनिपूर चक्र, अनाथ चक्र, विशुद्ध चक्र, अग्निचक्र आणि ब्रह्मरंध्र. या 6 चक्रांनी हा शरीर देह बांधला. आणि हा शरीर देह बांधत असताना भगवंताचा जन्म झाला आणि आपल्या जीवनाचं कल्याण झालं. विठ्ठल. आणि म्हणून याचा विचार करत असताना माझ्या महादेवाकडं ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबराय गर्जना करून मागतात ते अभंगाच्या पहिल्याच्या.
आमच्याकडे काहीच नाही. आहे का आपल्या काही? जेवढं कमवलं ते कोणाचं आहे? आपलं आहे का? शरीर आपलं? जर शरीर आपलं आहे तर ह्याच्यावर ताबा कोणाचा आहे? काळाची या बुडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीशी बहीण, शेजेची कामी न दूर राही, सोडविना राजा देशाचा चौधरी, एका चक्रपाणी वाचून या. भगवंताशिवाय आपल्याला कोणाचाही सहारा नाही. मग त्या भगवंताच्या नामचिंतना करता आपण आलो पाहिजे. भगवंताचं नामचिंतन जर कलियुगात केला तर मायबापावर तुमचा उद्धार आहे. नाही तर शेवटचा क्षण काय? घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय, नरका जाणे, घातलिया भय. तू कवन सत्य कर्म व्हावे साये, तू कवने 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 सत्य कर्म व्हावे साये. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. या सृष्टीचं मुख्य कारण जर असेल तर भगवान शिव अधिपती आहे. आणि त्याच भगवान शिवाचे 8 अवतार झाले. म्हणून आपल्याला आज जर बघितलं तर 8वा अवतार शिवाचाच आहे, तो म्हणजे कालभैरवाचा आहे. एकूण भगवंताने 11 अवतार घेतले. 11 अवतारामध्ये शेवटच्या क्षणामध्ये दोन्ही पत्न्यांचा त्याग केला, दोन्ही बायांचा त्याग केला. नाहीतरी आता तसंच होतंय ना, त्याग करीत्यातून कोर्टात जाते, फेऱ्या मारून मेल्या पण अजून पोटगी आलीच नाही. कळलं का तुम्हाला? कळलं नाही? कळलं का? हो कळलं. मी मेल्या तसं लवकर नाही मारायचो, अजून बरीच सेवा करायची आहे. पण प्रसंग ऐका, कितीही पोडगीचे दावे लावा काहीच नाही, पण स्त्रीचं जीवन अवघड आहे महाराज. ज्या ठिकाणी आपल्याला दिलं ना, ज्या मायबापाने दिलं ना, तो त्याच घरचा संसार करणं हे तिचं पहिलं आद्य कर्तव्य आहे. सोडून येणं हे पाप आहे. आयुष्यात उपयोग नाही. पुढं जाताना सांगणारच आहे, पुढं काय सांगायचं. एके दिवशी प्रसंग निर्माण झाला. माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी फार अवघड असतात आणि त्या अवघड गोष्टी म्हणजे कधीच सुटत नाही. एक दिवशी एक भक्त आपला साधा होता, सामान्य होता, त्याला काहीच माहीत नाही, ज्ञान नाही, कुठल्या प्रतीचं कुठल्या गोष्टीची काही जाणीव नाही. ते जंगलात गेलं आणि लाकडं तोडू लागलं. लाकडं तोडायची, कारण कशासाठी ती लाकडं तोडायची? त्याची मोळी बांधायची, बाजारात आणायची, विकायची आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा. असं करत असताना काही दिवस निघत गेले. बारकाई नाही का म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही इथं आहेत ना? हां बस, मग इथंच पाहिजे. त्यांनी रोज आपली लाकडाची मोळी तोडायची आणि बाजारात आणून विकायची. एके दिवशी जवळच्याच शहरातला राजा त्या रानामध्ये आला आणि रानामध्ये गुप्त ठिकाणी असं शिवलिंग होतं, कुणालाच माहीत नाही. राजाचा तापा जात असताना, मंत्री आला तरी तापाच म्हणतात, राजाचा तापा चालला होता, तो लवाजमा, आणि त्याच्या त्या ताप्याने ते शिवलिंग उघडं झालं पाचोळ्यातलं. राजा म्हटला, अरे माझ्या रस्त्यामध्ये आज महादेव आलाय आणि महादेव जर माझा आलाय तर मला काय केलं पाहिजे? त्याची भक्ती केली पाहिजे. राजाने सोमवार निवडला
आणि निवडल्याच्या नंतर तो राजा सगळ्या लवाजम्यासह देवांसकट घेऊन निघाला. देव यांचं लय अवघड काम आहे. मी तुम्हाला नाही म्हणत, सगळेच तसेच आहेत. हे पहिलं पूजेला बसलो का म्हणतात म्हणा मम आत्मना श्रुती श्रुक्ती पुराणोक्त फल प्रीत्यार्थ आस्माक सहकुटुंबाना सहपरिवाराना मम ग्रहे सुख शांती आरोग्य धन संपदा पुत्र पौत्रान आदी सर्व प्रदान करीशे. सांगा ना, देव काय आपल्या बापाचा घडी आहे? एवढं एका दमात जर दिलं तर दरवर्षी सत्यनारायण करायची गरज काय? काहीच नाही ना. पण एक संकल्प आहे, जे इच्छित फल मागायचंय ते देवाकडून मागितलं पाहिजे, एवढंच आलं पाहिजे. पण आपण पाठीभर मागतो, मग देव म्हणतो एकही नाही तुला भेटत, बस बोंबलत. प्रसंग राजा त्या जंगलातून जात होता, लवाजमा सगळा चालला. त्या लवाजम्यामध्ये राजानं घागर भरून पाणी नेलं, दही दूध नेलं, पंचामृत, दधी स्नानम समर्पयामी, मद स्नानम समर्पयामी, शर्करा स्नानम समर्पयामी, घृत स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी. बरोबर आहे देवा? मी पटपण नाही करीत, पण उगाच आपलं आलं ध्यानात म्हणून सांगितलं. आणि मग हा प्रसंग करत असताना राजा त्या ठिकाणी गेला. सुंदर असा राजाने रुद्राभिषेक करून घेतला. रुद्राभिषेक झाला, महादेवाची पूजा झाली. प्रसन्नतेने हार फुलं वाहून, अगदी बेलाची पानं वाहून पिंडीची पूजा केली. पण हे गरिबाचं पोरग त्या जंगलातून पाहत होतं. राजाला सापडलं काय म्हणून ते पळत राजाचा तापा निघून गेला आणि ते पोरग तिथं आलं. तर काय पाहिलं त्याने? महादेव पाहिला. मग आता मला सांगा देवा, सुशोभित केलेली पूजा देवाला प्यारी का आंतरिक केलेली पूजा देवाला प्यारी? घेतो अंतरीची गोडी, पाहे जोडी भावाची. प्रसंग आहे. आणि मग त्या राजाने केलेली पूजा त्या मुलानं पाहिलं. अरे म्हटलं, तो राजा आहे, त्याच्याकडं सगळं आहे, मी या जंगलात आहे, माझ्याकडं काय? काहीच नाही. मग म्हणला काही नाही, तांब्याभर पाणी तरी घालू. पण त्या जंगलात तांब्या नाही, फुलं नाही, झाडाला पानं भरपूर होती. आता ऐका, पण कोणती वावीत? हाही पहिला प्रश्न. 3 पानाचं बेल, 3 पानाचा बेल, स्वर्ग मृत्यू पाताळ, 3 ताळ. म्हणून पिंडाला कावळा सुद्धा 3 ठिकाणी शिवतो. एक खाली मडक्याला, दुसऱ्यांदा शिवतो पिंडाला, आणि तिसऱ्यांदा उचलतो वरची छत्री. मग वरची छत्री उतरली का आमचे देव ब्राह्मण सांगत असतात, तुमचं म्हातारं कैलासात गेलं, द्या छत्री. देवा तुमच्यावर नाही काय म्हणत, बर नाही तर इथंच पेटायचं. विठाला विठाला. प्रसंग आहे महाराज. मग ज्या वेळेला त्या राजानं ही सगळी पूजा केली, मुलाला काहीच दिसत नाही. मुलाच्या मनामध्ये आलं, आज महादेवाला पाणी घालील, पण पाणी आणण्यासाठी साधनच नाही. देवा रे, एवढे 2 हात दिलेत ना मला, याची ओंजळ जर केली तर त्याच्यात पाणी आणेल. पाणी अर्धा किलोमीटरवरून आणायचंय. ओंजळीत पाणी किती येईल मला सांगा? थेंब तरी येईल का? नाही येणार. सती पार्वतीनं सुद्धा महादेवाची आराधना करण्याकरता कच्च्या घड्यानं पाणी घालायचं म्हणून ती धावत पळत जाऊन पाणी आणायची. माठ लगेचच बनवायचा, लगेच त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि अर्धा किलोमीटर घेऊन यायचं. सांगा पाणी येणार का? नाही. नंदीनं मध्यस्थी केली, महादेवाला जाऊन सांगितलं, देवा तिनं कठोर परिश्रम केलेत, कठोर तपस्या केली, पण एकदा तरी तुमच्या पिंडीवर पाणी पडू द्या, बस. मग एवढं तरी करा ना. महादेवानी नंदीचं ऐकलं आणि त्याच्या पिंडीवर पाणी पडलं आणि भगवान शंकर पार्वती संग लग्न करायला तयार झाला. अति आनंद झाला, पार्वतीला आनंद झाला. पण झालं काय? हे जंगलामध्ये हे मुलगं होतं, हे मुलगं पळत गेलं, सरोवर पाणी येत नाही. परत गेलं, परत येत नाही, परत गेलं, येत नाही. पाणी घातल्याशिवाय मी राहणार नाही. आणि म्हणून माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी गोड मंत्र जप केला. बर, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती देवाचा दया मोक्ष, मनती देवाचा
म्हणारे सकळ हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे हरि मुखे मना 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 तेरे माया जाल तुटतील तेरे माया जाल तुटतील हरि हरि तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे ते जे छोटे मुलगा बसलाय ना संस्थेतला विद्यार्थी याच्याकरता खरोखर मनापासून टाळ्या वाजवा. उभा राहा रे बाळा. तूच तूच हा तूच 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 हा नाव सांग ना तुझं गोड गोडे. श्रेयस मागची हरवली का? श्रेयस शरद पवार. अरे ते तिकडे बारामती इकडे कुठे शिक्षक कुठे आहेत त्यांचे? गुरुजी कुठे गेले? गुरुजी बर महाराज त्या मुलाच्या अंगात एवढा ताल आहे ना, हा महाराष्ट्रात एक नंबरचा पखवा देवणार आहे. मी मगाचपासून पाहतोय आणि त्या अशा लेकरांचं कौतुक नाही करता तर मग कोणाचं करता? तो संध्याकाळी 6 वाजता रस्ता अपुरा पडतो त्याचं करतात काय? या मुलांनी त्याची भक्ती केली महादेवाची. पाणी आणायचं पण पाणी आणलं तोंडात. ओंजोळीत येत नाही, तोंडात पाणी आणलं. आणि पाणी तोंडात किती येणार आहे? जे तोंडात पाणी जेवढं त्या सरोवरातून घेतलं ते आतही जाऊन दिलं नाही, बाहेरही येऊन दिलं नाही. तोंडात धरलं ते आलं, त्या पिंडीवरती गुळणी टाकली. गुळणी टाकल्याच्या नंतर तेवढ्यात एका गुळणीत पाण्याने काय पिंड साफ होत नाही. परत जा परत आण, परत जा परत आण, असं करून करून थकून गेला. विरझारे घातले पण पिंड स्वच्छ केली. वाहायला मात्र फुलं नव्हती, वाहायला काहीच नव्हतं. आपली माणसं लय हुशार आहेत. चाफ्याची फुलं महादेवाला वाहतात, पण चाफ्याचं फुल सगळ्यात देवांना निषेध आहे हे अजून आम्हाला कळलं नाही. चाफ्याचं फुल फक्त एकाच गोष्टीला लागतं महाराज, जेव्हा गंधर्व लग्न होतं तेव्हा. गंधर्व म्हणजे कळालं काय? आता मला मागच्या काळात जायच लावू नका. मग इथं हे चाफ्याचं फुल तर वाहता येत नाही. आता काय करावं? ते गेलं जंगलामध्ये, त्याला सापडली निरगुडी. अरे म्हणला राजाने ठेवलेली पानं 3च होती आणि निरगुडीलाही पानं बस नेऊन ठेवली, पूजा केली, गेलं. दुसऱ्या दिवशी राजा परत आला. राजाने पाहिलं, अरे मी एवढी काल सुंदर पूजा केली होती आणि या जंगलात ही पूजा विस्कडली कोणी? म्हणून काकांच्या भाषेमध्ये उत्तर पूजा करावी लागते. आणि आमच्या माता भगिनी उत्तर पूजा करतात, पण कोणाची? बघा ना, ज्याचं त्याला कळालं आपोआप समजत. हो, मग प्रसंग असा आहे, त्या ठिकाणी मात्र त्या मुलांनी पूजा करून जायचं. राजाला मात्र दुःख वाटायचं. राजा एक दिवशी म्हणला, आता सगळ्यांनी पूजा झाल्याच्या नंतर निघून जा आणि मी इथंच लपून बसणार आहे. लपून बसलं कोण? राजा. हा मुलगा आला, सगळं पिंडीवरचं बाजूला केलं. पाणी आण, तोंडात पाणी आणायचं, त्याच्यावर टाकायचं, तोंडात पाणी आणायचं, त्याच्यावर टाकायचं. आणि मग आमचे देव तर म्हणत असतात, शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता ते शुद्ध आहे का सांगा मला? तोंडात गेले उष्ट होतं म्हणता ना. पण ते
पाणी तोंडात आणलेलं पिंडीवर घालायचं. पिंडीवर घालत असताना पिंड स्वच्छ त्याने धुवून काढायची, पुन्हा निरगुडीची पानं व्हायची. राजाने पकडलं, मी एवढी पूजा केली आणि तू सगळं विस्कळून टाकलं, याला कारण काय? म्हणला मी पण भक्ती करतोय, पण माझ्याकडं तुमच्यासारखं काही नाही, म्हणून मी साध्या भावनेनं अंतकरणापासून माझ्या महादेवाला जपतोय. महादेव कोण आहे? कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाची या पाया माझे दंडवत, तयाची या पाया माझे दंडवत. अशा महादेवाला मी शरण आलोय. राजा म्हणला, थांब, तुला आता सजा केल्याशिवाय राहणार नाही. राजा बोलले, दल आले महाराज, त्याचं काय घेऊन राहिले तुम्ही? सजा करायची करणारच. राजाने त्याला सांगितलं, आत्ताच्या आत्ता बाहेर निघ. म्हणले, नाही निघायचं, मारल्याशिवाय राहणार नाही. मंदिर थरथर थरथर कापायला लागलं महाराज. मंदिर कापायला लागल्याच्या नंतर आता काय करावं? भिंताडा हलायला लागली. राजाने 2 मुठी हाताची आवळल्यान पटकन मंदिराच्या बाहेर पडलं. कोण? राजा कुठे गेला? जर मंदिर अंगावर पडलं तर आपलं काय होईल? कळतंय ना मी काय म्हणलो ते? मंदिर अंगावर पडलं तर आता काय करायचं? राजा बाहेर गेला, पण मुलगा बाहेर गेला नाही. त्या मुलानं उलट पिंडीवर झोपलं आणि सांगितलं, भिंत पडली तर माझ्या अंगावर पडू दे, पण माझ्या महादेवावर पडली नाही पाहिजे. रडत बसला. डोळ्यातले अश्रू त्या पिंडीवर पडू लागले आणि महादेव प्रसन्न झाले. जाता जाता सांगतो, त्रेतायुगामध्ये एका बाईनं देवाचे पाय धुतले, ते स्वतःच्या अश्रूने. तिचं नाव आहे शबरी. द्वापार युगामध्ये एका संताचे पाय देवाने धुतले, त्या संताचं नाव आहे सुदाम. त्या संताचं नाव आहे सुदाम. आणि मग मात्र इथंही सुद्धा या भक्तांनी देवाची पिंड अश्रूने धुतली. आणि मग राजा मंदिर स्थिर झाल्यावर आतमध्ये आला आणि आता आल्याच्या नंतर सांगितलं, आता काही झालं तरी हरकत नाही, पण हा काय करतोय मला बघू द्या. आत येऊन पाहिलं तर हे पिंडीवर झोपलं. मूर्ख कुठला? मुंडक्याला धरलं उचललं. सांग, देवाच्या अंगावर झोपला. म्हणला, राजा अंगावर देवाच्या झोपलो नाही, ही भिंत माझ्या देवाच्या अंगावर पडू नाही, म्हणून माझ्या अंगावर पडली तरी चालत, म्हणून त्याच्यासाठी झोपलो. पांडुरंगी दृढ चरण सोडी सर्वता, मान तुझी पंढरी पांडुरंगी दृढ चरण सोडी सर्वता, मान तुझी पंढरी नाथा. देह जावो अथवा रावो पांडुरंगे धडबावो. त्या मुलाचा विश्वास महादेवावर होता. आणि म्हणून महादेवावर असताना सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबराया अभंगाच्या 2ऱ्या चरणात, कृपा करा रहते थोडी, 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 कृपा
आम्याच वाजवायचे, पखवादही आम्याच वाजवायचं, गायनही आम्हीच करायचं, बडबड तुमच्या पुढंच आम्याच करायची आणि तुम्ही काहीच करायचं नाही असा ठेका घेतलाय का? मग तुम्ही काहीतरी केलंच पाहिजे. मग प्रसंग सांगतो ना. एके दिवशी आई साहेब बसल्या होत्या, महादेवाची पत्नी सहज बसल्या होत्या आणि बसल्या बसल्या तिलाही वाटलं देवाला जरा चिमटा काढावं, आणि नाहीतरी चिमटा काढीत येतच का नाही काढते. काढला ना पार्वतीने देवाला चिमटा. म्हणले देवा, सगळ्या जणी तुम्हाला भिकारी म्हणतात, पण मी तुम्हाला कधी भिकारी म्हणत नाही. पण भिकाऱ्याशीच लग्न केल्याशिवाय मी राहिली नाही. देव म्हणतो असं का म्हणते? असं म्हणायला कारण काय? म्हणली बघा ना, लक्ष्मीच्या गळ्यात एवढं सोनं आहे, सावित्रीचं अंग सुद्धा सोन्याने भरलंय, त्यांच्या भरजारी साड्या, आणि महिलांचं कधीच समाधान नाही. किती साड्या, कपाटाची कपाट कणत्यात, तरी म्हणतात मेलेच्या संसारात इतकंसं काय मिळत नाही. हो, त्यांच्या भरजारी साड्या आहेत, पण मला काहीच नाही. बर तुझी काय इच्छा आहे? तू माग, तुला काय पाहिजे? काही नाही देवा, फक्त एकच करा, या जगतामध्ये कोणाचा महाल नसेल असा महाल मला हवा. प्रत्येकीला वाटतं का नाही? आता ज्यांची होत नाही ना, त्यांचं लय अवघड. पहिलं विचारतात मुलगा काय करतो? शेती करतोय. किती आहे शेती? 5 एकर. अजून काय? घर कसं काय? काय नाही, छोटीशी झोपडी आहे. अजून काय? म्हणलं अजून काय नाही. मग पोरीचा बाप विचारतो मुलगा काय करतोय? नोकरीला. गाडी आहे का? आहे. बंगला आहे का? आहे. आता हे 2-3 गोष्टी तर झाल्या. मग परत म्हणतोय का शेवटी? काय म्हणतात माहिती का? लगेच मध्ये एक पाहुणं म्हणतं मग शेती किती आहे? तो म्हणतो 5 एकर आहे. ऐकताय ना तुम्ही? 5 एकर आहे. माझी पोरगी शेतात जाणार नाही. मग विचारलीत कायला? कळलं ना? ह्या सगळ्या गोष्टी सोडा. आपली पाठी उतरायला जागा असेल ना, तिथं नक्कीच लग्न करा, कल्याण झालं म्हणून समजा. काय उपयोग आहे? हे आहे का ते आहे का? अहो पोरं लय हुशार आहेत आता आमची. कळलं ना? लय हुशार. फक्त जुळत तोपर्यंत MIDC दुटीला. आणि एकदा ठरलं का हळूच फोनवर सांगणार आता लग्नाला सुट्टी टाकायला लागेल. सुट्टी टाकली का पोरीचा बाप 4 वेळा विचारतो अजून जावाय कामावर जात नाही काय भानगडे? त्यांना ब्रेक दिला. याचं काम झालं, विषयच मिटला. पण मुद्दा आहे का? आई साहेबांनी देवाला प्रार्थना केली. सगळ्या जणी सुंदर साड्या घालतात, सुंदर दागदागिने घालतात, प्रत्येकाची घरं चांगली आहेत. आणि आपलं घर सुद्धा कसं आहे? चांगलं का हे घर? हा देह नासिवंत मलमूत्राचा बाबा. वाईट आहे हे घर, चांगलं नाही. पण एका ठिकाणी दुसऱ्या संतांनी सांगितलं सुंदर माझे घर गड्या रे रचिले अति मनोहर. या घराला चतुर बांधणार असे खरा ईश्वर. 9 महिने पाया भरोनी केला से आकार. पार्वतीने देवाकडे मागितलं देवा मलाही सुंदर एखादा बंगला द्या. आता देव येतो, जगाचा मालक आहे, विश्वाचा अधिपती आहे, विश्वाचा धनी आहे. त्याने विश्वकर्माला सांगितलं जा माझ्या पार्वतीला बंगला बांधून दे. विश्वकर्माने सगळं लिहून दिलं. पत्रे किती, विटा, म्हणजे त्या काळात नव्हतं. किती
पार्वतीला विचारलं काय कसं बनवायचं आहे. तिनं सांगितलं हिरे माणिक मोती पवळे सोनं नाणं सगळ्यांनी जगापेक्षा वेगळं माझं घर झालं पाहिजे असं. आणि प्रत्येकीला अपेक्षाच असते का नाही, माझं घर चांगलं व्हावं. पार्वतीनं सुंदर अशी यादी केली. देवाने सांगितलं काय बाबा रे किती बिल होतंय. काय नाही म्हणले, जे काही होईल ते तुम्ही आपलं बघा, मटेरियल मला आणून द्या. मग महादेवाने काय केलं, पार्वतीच्या हातात एक जटेतला केस काढला आणि तिच्या स्वाधीन केला. जा कुबेर राजाकडे जा, तुला लागल तेवढं मटेरियल घेऊन ये, काळजी करायची. कोणी नेला केस, तुम्ही ऐकताय ना. पार्वतीनं डोक्याचा केस महादेवाच्या घेतला आणि कुबेर राजाकडे गेली. कुबेर राजाला सांगितलं मला एवढं एवढं मटेरियल पाहिजे, याच्या मोबदल्यामध्ये या केसाचं वजन करा आणि जेवढं मटेरियल या मापात बसल तेवढंच द्या, मला बंगला बांधायचा. कुबेराने तो केस घेतला आणि एका पारड्यात ठेवला. जेवढं त्याच्याकडं होतं तेवढं उचलून त्या दुसऱ्या पारड्यात टाकलं, पण पारडं जडच, ते खालीच जाईन. आई साहेब सगळी माझी संपत्ती संपली पण अजून ती खाली जात नाही, आता काय करू. म्हणले काही नाही, आता नाविलाज आहे. शेवटी कुबेर राजा स्वतः त्या पारड्यात बसला तरी पारडं खाली जात नाही. मग सांगा ना, महादेवाच्या एका केसाची किंमत विश्वाच्याही पेक्षा जास्त आहे. आणि मग सांगा तुमच्या केसाची किंमत केसा हो फुगे. काय करावं. पार्वतीनं तो केस सांगितलं देवाला, देवा माझा मला परत द्या. कुबेर राजाला सांगितलं मला धन संपत्ती लागत नाही, तुमचा पैसाही लागत नाही, तुमची सामग्री मला लागत नाही, फक्त माझ्या महादेवाचा केस मला द्या. माझ्या महादेवावरती माझा अतोनात प्रेम आहे, माझा जीव आहे. मग सांगा प्रत्येक स्त्रीनं आपल्या मालकावर जीवापेक्षाही प्रेम जास्त करावं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मालकाला उलट बोलू नाही, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, मालकाशी नेहमी गोडीत राहावं, त्याचा आदर ठेवावा. हा मान सन्मान ठेवून जी कीर्तनात येते किंवा कथेत बसते निश्चितच तिला देव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण लय रगील कारण मालकही तसंच येत. 6 वाजलं का लेजिम खेळायला सुरुवात. मग ती बी चांगली उत्तर पूजा लाटण्यानीच करते. मुडद्या तुलाही नीट ठेवीत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून उभ्या आयुष्यामध्ये जर खरं काय करायचं असेल तर ज्याच्या जवळ रिद्धी सिद्धी आहे, ज्याचं दासत्व रिद्धी सिद्धी करते, ती कोण आहे तर तो माझा महादेव आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या तिसऱ्या
झाल्यानंतर ज्याच्याकडं रिद्धी-सिद्धीचं दासत्व करतात त्याला सांगा ना, विश्वाची किंमत किती आहे ती कळते आपल्याला. देवाजवळ सगळ्यात मोठी शक्ती आहे. आपला किती पैसा असला, किती आपली धनसंपत्ती असली, तर जाता जाता वाक्य नीट ऐका. ज्या दिवशी ज्याच्यासाठी आपण कष्ट केले, दुसऱ्याचा बांध कोरला, दुसऱ्या संग मारामाऱ्या केल्या, याचा खिसा कापला, त्याच्याशी मारामारी केली, त्याचा खून केला, सगळी त्याची इस्टेट बळकावली, पण कोणासाठी? स्वतःसाठी का दुसऱ्यासाठी? पटकन उत्तर येऊ द्या. दुसऱ्यासाठी. मग दुसऱ्यासाठी द्या ना भावकील, देतं कोणी? नाही देत. कोणासाठी? आपल्या पोरासाठी. आणि तेच पोरग पुढं येतं आणि ते म्हणतं, म्हाताऱ्या लई तुझं लाड झालं, आता तू जा, तुला पोचवायला मी येतो. म्हणून ते पहिलं मडकं धरून आपल्याला स्मशानाची वाट दाखवते. कबूल आहे? ते म्हणतं माग माग ये. बस आता काही उपयोग नाही. याचं कारण सांगू. हंड्यामध्ये पाणी तापते रे त्याला जाळ नाही, आबड धोबड पाणी घातले कोठे भिजले नाही. आव त्या किरडीच्या रे खांदे करी मग खांद्यावर घेई, मुठभर तांदूळ एक पैसा रे विसाव्याला देई, मुठभर तांदूळ एक पैसा विसाव्याला दे. आला तसा जा. येतानी एकटंच आलं, जातानी एकटंच आलं, काही संघ नेलं नाही. पण आटापिटा कशासाठी केला? आता उदाहरण देतो तुम्हाला. आपण गावामध्ये समजा देवाने चांगलं घर बांधलं, देवा तुमच्यावरच आणतो, आता तुम्ही पाड झाले माझ्या, तुम्ही चांगलं घर बांधलं, 4 मजली वडगाव गुप्तामध्ये सगळ्यात 1 नंबरचं घर तुमचं झालं, तर गाव तुम्हाला नाव अगोदर नाव ठेवल का भावकी? आधी हाक भावकीलाच लागते. त्यांनी एवढं भारी बांधलंच कसं काय? अरे पैसे खर्चले म्हणून झालं. मग माझं का नाही झालं? तू खर्चायलाच कबूल नाही, होईल कसं? मग याचाच विचार करा. त्याचं पोरग कलेक्टर झालं कसं? शिकलं म्हणून झालं. माझं का नाही झालं? बस स्टँडला फुटानं खात होतं, होईल कसं ते? मग हाच विचार आपल्या जीवनामध्ये जर आपण करायचा असेल तर याच्यासाठी ह्या गोष्टीनं आपलं कार्य चालत नाही. मग या जीवनात या शरीराला किंवा या जीवाला उद्धरून जर न्यायचं असेल तर एकच केलं पाहिजे, ते भगवंताचं भजन. आणि भगवंताचं भजन केलं की आयुष्यामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठोबा रखुमाई, मी सांगितल्याशिवाय तुम्ही वाजवूच नका. नाही तुमच्या हाताला मुंगळं चावलं ना तर मग मला सांगा. प्रसंग ऐका. भगवान शंकराचं फार वैशिष्ट्य वेगळं. सुमेरू पर्वतावरी एकेकाळी सकळ देवमंडळी चर्चा करीत बैसली, तेव्हा काय झाल. ऋषी आणि मुनी, गण आणि गंधर्व, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सगळे 96 संत, 88 सहस्र ऋषी आणि 33 कोटी देवता सगळे एकत्र जमले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाशी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न, सकळ देवा माझी श्रेष्ठ कोण प्रभू आम्हा सांगावा. ब्रह्मदेवाने सांगितलं, मी सृष्टीचा निर्माता आहे, हे सगळं मीच जर निर्माण केलंय, मग यापेक्षा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. शंकरला 5 शिर, शंकराला शिर 5, ब्रह्मदेवाला शिर 5, ब्रह्मदेवाला शिर 5, दत्ताला शिर 3, विष्णूला शिर, अहो एकच, विष्णू एकच मुंडक्याचं आहे. विष्णूला एकच शिर आहे, दत्ताला 3 शिरे म्हणून 3 शिरे 7, तया माझे दंडवत. आता ऐका, ब्रह्मदेवाला 5 शिर, त्याच्यातलं 1 कापून टाकलं, 1 कापलं म्हणून राहिली 4. आता हिशोब तुम्ही करायचा. भगवान शंकराची 5, ब्रह्माची 4 आणि विष्णूचं 1, किती झाली? 10. किती झाली? मग सांगा, रावण तुमच्या घरी आहे का नाही? रावणाला किती शिर? आणि मग भाजीत खात्या का नाही? रावण खात्यात का नाही? सहज माणसं बोलतात, सहज. काय ते रगील दोडका आहे, दोडक्याला शिरा किती आहेत?
मोजलेत का कोणी? एकीनही नाही मोजल्या. उद्या सकाळ मोजा आणि मग भाजी करून खा. विठाला विठाला दोडक्याला शिरा 10 आणि रावणाला डोकी 10. पत्नी रोज शिकवायची तरी ऐकत नव्हतं. तुम्ही रोज शिकवता का नाही? वांदा. घरच्या रावणाला ती रोज म्हणायची, मंदधरीला रे स्वप्न पडले, लंका गेली जळून, विधवा नारी नर ओटी भरली, उशाला बसून, आव राणी म्हणून धरे सांगे हसून, मनका पाहता कसून, पंचवटीवरून सीता रावणानं नेली असे रे फसून. विषय ऐका, इतकं महान आहे. आणि ह्या देवाला विचारलं जावं, सगळ्या देवात श्रेष्ठ कोण? ब्रह्मदेवानं सांगितलं, माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. या सृष्टीची उत्पत्ती मी करतोय म्हणजे मी श्रेष्ठ आहे. म्हणले तुम्ही फक्त उत्पत्ती करताय, पण पालन करायला भगवान विष्णू हे कधी समजणार? म्हणजे विष्णू खायला घालतोय त्याचं काम. मी नाहीच निर्माण केलं तर तो कोणाला खायला घालणार? म्हणले तुम्ही किती निर्माण करा, विष्णूंनी नाही खायला घातलं तर फायदा काय? म्हणले मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणून पहा, रामदास स्वामी गडावर गेले होते. राजा छत्रपती शिवराय गड किल्ले तटबंदी बांधत होते. रामदास स्वामींनी सुंदर असं मोठा दगड पाहिला. पाहिल्याच्या नंतर त्या दगडाला फोडत असणारे सगळे मावळे होते. मावळे दगड फोडत असताना रामदास स्वामी गेले आणि सांगितलं, शिवबा अरे हे कशासाठी एवढं लमाचं? नाही नाही महाराज, हे सगळं काही चांगलं आहे. स्वतः रामदास स्वामींनी हातामध्ये घन घेतला आणि दगड फोडायला गेले. राजाने सांगितलं, नाही स्वामी, अजिबात नाही. जे काय आहे एवढे मावळे आहेत ना, एका क्षणात भोगा करतील. म्हणजे थांब शिवबा, तुला दाखवतो. तुला अभिमान झाला. कोणाला? राजाला. म्हणून म्हणले आता काय करायचं? रामदास स्वामींनी तो घन घेतला, त्या दगडावर मारला, 2 खापा झाल्या आणि त्याच्यातून एक बेडकी बाहेर पडली. म्हणले सांग, या दगडात कुठून हवा जायला जागा होती का? याचं कोणी काय रक्षण करणारा कोण आहे? म्हणून तो करता तिथं आहे. याला जे अन्न पाणी पुरवित होता तो विष्णू पुरवतो. म्हणून आपल्याला सगळ्यांचा सांभाळ करणारा विष्णू आहे. आणि म्हणून त्या पांडुरंगाच्या चरणाजवळ आपण गेलो पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग इकडं महादेवाचा प्रश्न निर्माण झाला. महादेवाची निंदा ब्रह्माचं 5वं शिर करू लागलं. निंदा करत असताना महादेवाने आपलं 3रं नेत्र उघडलं. त्याच्या नेत्रातून एक बालक बाहेर पडलं. त्यांनी हात जोडले, सांगा देवा मला कशासाठी बोलवलं? म्हणले जा, ज्यांनी माझे निंदा केलेली आहे त्याचं 5वं शिर कापून टाक. आणि 5वं शिर यांनी डाव्या करंगळीच्या नखाने कापलं. पोरग जन्मला आल्याबरोबर त्याचे जे नख आहे त्याला किती धारे? लक्षात येते का? त्यांनी मुंडकच कापून टाकलं. म्हणून ब्रह्माला शिर राहिली 4. आता परत जागेवर यायचं. रावणाची शिर 10, हिशोब करा. शंकराची शिर किती झाले? 15. ब्रह्मदेवाची शिर 4 आणि विष्णूचं शिर 1. किती झाली? 20 झाली. 20च ना? बरोबर आहे ना? 20 शिरं झाली. मग आता 20 शिरामध्ये अजून विचार करायचा. अजून एकाच शिर त्याच्यामध्ये जे गणपतीचं काढून टाकलं आणि त्याला हत्तीचं आणून बसवलं. मग सांगा, ते शिर वेगळं. म्हणजे पहिली सर्जरी देवानी केली, तेव्हा आता आमचे डॉक्टर सर्जरी करतात. याच्यापेक्षा वेगळं काय? पण ब्रह्मदेवाने ते ब्रह्मदेवाचं 5वं शिर कापलं. त्याच्यासाठी त्याला पाप लागलं. त्याचं नाव ठेवलं कालभैरव आणि त्याच्या हातात ते शिर दिलं आणि सांगितलं जा काशीला. हे काशीला गेलं, पण जाताना भिक्षा मागतच गेलं. ज्या ठिकाणी ते शिर गळून पडलं त्या क्षेत्राला कपालमोचन म्हणतात. म्हणून काशी एक तीर्थक्षेत्र आहे की त्या ठिकाणी काळाचा काळ उभा आहे. उभा दक्षिण तीरे काळाचा काळ, तो काळ तिथं उभा आहे. आणि म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना शंका निर्माण झाली.
आणि त्यांनी सुद्धा देवाला सांगितलं, देवा तुका माने 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 देवा प्रेमे भातू के पटवा प्रेमे भातू के पटवा कृपा करालत थोरे कृपा करालत थोरे प्रेमे बातों के पानवा प्रेमे बातों के पानवा कृपा करालत थोरे कृपा करालत थोरे क्या बात है? मला वाटलं शेंडी बायपासने जायच्या ऐवजी मधूनच शॉर्टकट आणला.